15 ऑगस्ट आज भारताचा स्वातंत्र्य दिन। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी वंदे मातरम गीताचंही गायन करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं गेलं। मात्र यावरूनच आता मोठा वाद चालू झालाय। भारतीय जनता पार्टीने असा आरोप केलाय की या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताचा अपमान केलाय। सोनिया गांधी यांचा वंदे मातरम गीताला विरोध आहे। त्यांनी पूर्ण गीत व्हायच्या आधीच ते थांबवण्याचा प्रयत्न केला असा दावा केला जातोय। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। वाद वाढल्यानंतर यावरती काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण आलं असून सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताला थांबवलं नाही असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। पण हा सगळा वाद नेमका आहे काय? 15 ऑगस्टच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणावेळी नेमकं घडलं काय? सोनिया गांधी यांचा कोणता व्हिडिओ व्हायरल होतोय? त्यांनी वंदे मातरम गीताचा अपमान केल्याचं का म्हटलं जातंय आणि यावरती काँग्रेस पक्षाचं काय स्पष्टीकरण आलंय? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। तर आज 15 ऑगस्टच्या दिवशी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत पूर्णपणे गायलं गेलं। त्याच वेळी इकडे दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात सुद्धा वंदे मातरम गीत गायलं गेलं। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार सामान्यपणे काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमची पहिली 2 कडवीज गायली जातात। मात्र आज गीत म्हणणाऱ्या समूहानं संपूर्ण गीत सादर केलं। पण या दरम्यानच मोठा वाद निर्माण झाला। या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। व्हिडिओत असं दिसतंय की वंदे मातरमची पहिली 2 कडवी झाल्यानंतर जेव्हा तिसरं कडवं सुरू झालं तेव्हा सोनिया गांधी या गीत थांबवण्याची खूण करताना दिसल्या। त्याचवेळी त्यांच्या शेजारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील उभे होते। गीत सुरू असतानाच सोनिया गांधी या खरगे यांच्याशी काहीतरी बोलताना दिसल्या। त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना सुद्धा हाताने काहीतरी खूण केली। सोनिया गांधी यांनी हातवारी केल्यानंतर सेवा दलाचे माजी अध्यक्ष लालजी देसाई हे सोनिया गांधी यांच्या जवळ गेले आणि त्यांनी गांधी यांना परिस्थिती समजावून सांगितली। हे सगळं सुरू असताना इकडे वंदे मातरम गीत हे चालूच होतं। लालजी देसाई यांनी समजून सांगितल्यानंतर सोनिया गांधी संपूर्ण गीत होईपर्यंत उभ्या राहिल्या। आता गांधी यांच्या याच भूमिकेवरनं मोठा वाद उफाळलेला आहे। सोनिया गांधी यांचा संपूर्ण वंदे मातरम गीताला विरोध आहे, त्यामुळेच त्यांनी हे गीत अर्ध्यातच थांबवण्याचा इशारा केला असे दावे केले जातात। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार वंदे मातरम गीत संपल्यानंतर सुद्धा राहुल गांधी आणि सोनिया गांधी या लालजी देसाई यांच्याशी या विषयावरती चर्चा करताना दिसतात। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्यावरती सर्व बाजूने टीका व्हायला सुरुवात झाली। यावरती भाजपकडनं सुद्धा तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। या घटनेबाबत बोलताना भाजप नेते शहनवाज हुसेन असं म्हणाले की काँग्रेसच्या कार्यालयात लोकांना वंदे मातरम गीत गाण्यापासून रोखलं जाणं अत्यंत दुर्दैवी आहे। काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातही अशा प्रकारचा अडथळा आणला जात होता। तसंच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असल्याचं शहनवाज हुसेन यांनी म्हटलंय। खरं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता आपल्या पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता। सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमातल्या आसन व्यवस्थेवरनं नाराज होते। शिष्टाचारानुसार राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी पहिल्या रांगेत जागा निश्चित केलेली असते। पण आजच्या कार्यक्रमात सरकारनं काँग्रेस नेत्यांना मागच्या रांगेत स्थान दिलं होतं असं म्हटलं जातंय। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली अशी चर्चा होतीये। यावरनं आधीच वाद निर्माण झालेला होता। पण आता सोनिया गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवीन वाद उफाळून आलेला आहे। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली असून राहुल गांधींचा विरोध भाजपला असावा, भारताला नको असं त्यांनी म्हटलंय। तसंच 15 ऑगस्टला संपूर्ण वंदे मातरम वाजवण्याचा निर्णय झालेला आहे। अशा परिस्थितीत अर्धवट वंदे मातरम वाजवणं म्हणजे दिमागी नक्षलवाद आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या सगळ्या प्रकरणावरती भाजप प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी आरोप केलाय की वंदे मातरम गीत गायलं जात असताना सोनिया गांधींनी त्यावरती आक्षेप घेतला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारलं की ते का गायलं जाते। वंदे मातरम हे फक्त एक गाणं नसून भारताचा स्वातंत्र्य लढा आणि देशभक्ती यांचं प्रतीक आहे। या गीतावरनं काँग्रेस पक्षाची ही वृत्ती आणि त्यांच्या आणीबाणीच्या काळातली मानसिकता दाखवते असा आरोप भाजपने केलेला आहे। भाजपचे प्रवक्ते RP सिंग यांनी सुद्धा सोशल मीडियावरनं सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे। त्यांनी सोनिया गांधी यांना प्रश्न विचारलाय की त्यांना वंदे मातरम गीताबद्दल इतका राग काय। आता या संपूर्ण घटनेवरती टीका व्हायला लागल्यानंतर काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी वंदे मातरम गीताबाबत कोणताही वाद नाहीये असं म्हटलंय। व्हायरल व्हिडिओवरती स्पष्टीकरण देताना जयराम रमेश असं म्हणाले की सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची आणण्याची विनंती करत होत्या,
कारण ते बराच वेळापासून उभे होते. भाजप नेते या घटनेला चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत असा दावा जयराम रमेश यांनी या व्हायरल व्हिडिओ नंतर केला. जयराम रमेश यांनी यावेळी इतिहासाचा संदर्भ देत सांगितलं की काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरमची सुरुवातीची कडवी गायली जातात. ते म्हणाले, 28 ऑक्टोबर 1937 ला कलकत्ता इथं काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीला महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत आणि सी राजगोपालाचारी उपस्थित होते. त्या बैठकीत रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात आला की काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरमची सुरुवातीची कडवी गायली जातील. तेव्हापासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात त्या ओळी गायल्या जातात आणि काँग्रेस सेवा दलाचे सदस्य तसंच पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा हे गीत गातात. यावरनं पक्षामध्ये कोणताही वाद नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलंय. आता सोनिया गांधींचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यापुढे नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण वंदे मातरम गीतामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणला तर कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 ऑगस्ट 2026 ला राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी दिली आहे. या विधेयकाद्वारे वंदे मातरम गीताला कायदेशीर संरक्षण मिळाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या या विधेयकानुसार वंदे मातरम गीत गाण्यास जाणीवपूर्वक रोखणं, त्यात अडथळा आणणं किंवा गीताचा अपमान करणं हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरेल. ही तरतूद जनगण मन या राष्ट्रगीतासाठी लागू असलेल्या सध्याच्या कायद्याशी सुसंगत अशी आहे. या तरतुदीनुसार वंदे मातरम गीत गाण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणला किंवा गीताचा अनादर केला तर 3 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळेच आता सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढू शकतील असं म्हटलं जातंय. आता सध्या तरी काँग्रेस मुख्यालयात घडलेल्या या घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलंय. भाजपचा असा आरोप आहे की सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक वंदे मातरम गीताचा अपमान केलाय. मात्र काँग्रेस पक्षानं असं काहीही घडलं नसल्याचं म्हटलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? सोनिया गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.